नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत मार्केटसारखी कच्च्या कैरीची जेली। कच्च्या कैरीची जेली तुम्ही याआधी कधी खाल्ली का? खाल्ला नसाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी सोप्या पद्धतीने कच्च्या कैरीची जेली आपण इथे बनवलेला आहोत। अगदी तेही झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी लहान मुलांना तर खूपच आवडतो। तुम्हाला याआधी माहिती होतं का कच्च्या कैरीची पण जेली बनवली जाते? माहिती असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पहा, एक आपण कैरी घेतलेली आहे। कैरी आपण ताजी कैरी घेतलेली आहे, जरा आंबट असलेली घेतलेली आहे। आंबट गोड चव येण्यासाठी जरा आंबट असलेली ते कैरी मी घेतलेली आहे। कैरीची साल काढून घ्यायची आपल्याला। इथे पाहू शकता या पद्धतीने पीलरने आपण याची साल काढून घ्यायची। एकदम बनवायला सोप्या पद्धतीने आपण ही कैरीची जेली बनवणार आहोत। तेही झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे। मी याआधी कधी बनवलीत का? बनवली असेल तर ती कोणत्या पद्धतीने बनवली नक्कीच मला कमेंट करून कळवा। हा खायला इतका टेस्टी लागतो, आंबट गोड। तोंडाची जर चव गेली असेल तर ही आंबट गोड जेलीज तुम्ही कधी नक्कीच ट्राय करा या उन्हाळ्यात। उन्हाळ्यामध्ये सध्याला सीझनच चालू आहे, तर तुम्ही ही रेसिपी अगदी सहजपणे बनवू शकाल। ही जेली एकदम खायला चविष्ट आणि लहान मुलांना तरी खूपच आवडतो। चला तर इथे आपण कापून घ्यायचं। आता या पद्धतीने आपण बारके बारके लहान लहान तुकडे आपण कापून घ्यायचे। या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। जेली म्हणा किंवा चॉकलेट म्हणा, खूपच छान लागतो। सगळ्यांनाच आवडेल, लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर पहा, इथे आपण सगळी जी कैरी आहे ती व्यवस्थित कापून घ्यायचे। इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता संपूर्ण कैरी आपण इथे कापून घेतलेला आहे। वेळ न वाया घालता आपण आता पटकन मिक्सरचा जार घ्यायचे, त्यामध्ये आपण हे सगळं कैरी आपण घालून घ्यायचे। कापून घेतलेली कैरी आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त मिक्सर करून घ्यायचं। यामध्ये काहीही घालायची गरज नाही, थोडंसं पाणी घालायची गरज आहे। खूप जास्त पाणी लागत नाही मंडळी, पण थोडं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून मिक्सर करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही मिक्सर झालेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्सर करून घ्यायचं आहे। तोवर इथे आपण एक कढई ठेवूयात। कढईमध्ये काही घालायचं नाही आहे। आपण जी कच्ची कैरीची मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे। सर्वांनाच खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे मंडळी। तर आता आपण ही कढईमध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण हाय फ्लेमवर आपण याला परतवत राहायचं आहे, परतवून घ्यायचं आहे, मस्त शिजू द्यायचं आहे ही कच्ची कैरी। हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होऊ द्यायचं आहे, व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण यामध्ये साखर आणि मी कधी बनवलात का अशी रेसिपी एकदम घरच्या घरी? तुम्हाला माहिती नसेल मंडळी, अशी ही कैरीची ही रेसिपी बनवली जाते। तर आता आपण यामध्ये घालायचे काळा मीठ। काळा मीठ अर्धा चमच घालूयात आणि जिरेचा कूट आपण इथे थोडा घालूयात आणि त्यानंतर साखर घालूयात। त्यामध्ये 2 चम्मच साखर इथे मी घालून घेतलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर मिक्स करून झालं की यामध्ये आपण थोडंसं कलर घालून घेणार आहोत। ग्रीन कलर घाला म्हणजे कैरीचा सेम कैरीसारखा दिसतो। तर इथे मी थोडंसं फूड कलर घालून घेते, ग्रीनवाला फूड कलर घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जसं मार्केटमध्ये आपल्याला मिळतो त्याच पद्धतीने बनतो। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता अगदी हाय फ्लेमवर आपण याला परतून घ्यायचं आहे। जेली जोवर चिकट होत नाही, चिकट व्हायला लागतो, जोवर ट्रान्सपरंट होत नाही तोवर आपल्याला ह्याला शिजवत राहायचं आहे। हाय फ्लेमवर मस्त असा शिजवत राहायचं आहे। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, सर्वांनाच खूप आवडेल। तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा। तर पहा, आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम ट्रान्सपरंट असं दिसतंय आपला जेली।
आता आपण गॅस बंद करून घेऊयात. एकदम चिकट पण झालेलं आहे आणि ट्रान्सपरंट दिसतं आहे. आता आपण थोडंसं ताटाला तेल लावून घ्यायचं. ताट घ्या किंवा मोठं पसरट भांडं घेतलं तरी चालेल. तुम्हाला जसं जेलीचा साईज हवं तसा तुम्ही छोटा मोठा घेऊ शकता. जर तुम्हाला जाड जेली हवी असेल तर तुम्ही प्लेट घेऊ शकता छोटी. तर इथे मी थोडंसं मोठं ताट घेतलेलं आहे. यामध्ये जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट असं झालेलं आहे. ते आता आपण ताटामध्ये काढून घ्यायचं. संपूर्ण आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने एक लेवल असा करून ठेवायचं आहे. आता याला रात्रभर आपण ठेवून घ्यायचं आहे. आता मी ही संध्याकाळी बनवलेली आहे, तर याला रात्रभर आपण ठेवून घ्यायचं. तर दुसऱ्या दिवशी जेली तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हा जेली तयार होतो मंडळी. तर पहा, या पद्धतीने आपली ही जेलीची मिश्रण आपण बनवून घेतली आणि एकदम ट्रान्सपरंट दिसतोय, एकदम शायनीही दिसतोय. तुम्ही इथे पाहू शकता. आता पहा, सकाळ झालेली आहे मंडळी. आता आपली जेली सुकलेली आहे. आता आपण काढून घेऊयात. ताटाला थोडं तेल लावून घेणं गरजेचं आहे, नाहीतर जेली निघत नाही आहे. तरी ते आपण चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने आपण कडेने सोडून घ्यायचं आहे आणि जेली काढून घ्यायचं आहे. अगदी सहज निघतो. पहा, एकदम मस्त असं सुकतो आणि एकदम सहज निघतो. मस्त अशी जेली तयार झाली. आता आपण काढून घेऊयात आणि इथे तुम्हाला कटही करून दाखवते. मस्त असा जेली झालेला आहे. अजिबात चिटकत नाही आहे. एकदम ट्रान्सपरंट असं झालेलं आहे जेली. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये हो म्हणून सांगा. जर माहिती नसेल तर नवीनच आहे असा कमेंट करा. तर आता आपण कट करून घेऊयात. खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असा आपला जेली तयार झालेला आहे. एकदम चविष्ट आणि आंबट गोड असा आपला जेली तयार झालेला आहे मंडळी. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही मला नक्कीच कमेंट करून कळवा मंडळी. तर इथे पहा, दोन्हीही साईडने आपण कापून घेतले. असे चौकोन चौकोन आपण चॉकलेटसारख्या कँडीज आपण करून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने आपण कापून घेतल्या आणि परफेक्ट जेली तयार झालेल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते सर्व करून. आता आपण जेली एका प्लेटमध्ये काढूयात. वरून असा गोड आणि चाट मसाला यावर मारून घ्यायचं आहे. तर इथे मी साखरचा पेस्ट बनवून घेतलेला आहे, ते आपण यामध्ये वरून अशी थोडीशी घालून घ्यायची. आणि इथे पहा, आपली जेलीज तयार झालेली आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.